हॅलो फ्रेंड्स, चला तर मग आपण आता मिरचीविषयी माहिती जाणून घेऊया. एक, कुठल्याही तिखट पदार्थाला झणझणीत स्वाद देण्यासाठी मिरचीचा वापर होतो. ही स्वयंपाकघरातील अत्यावश्यक गोष्ट आहे. तिखट मिठाशिवाय स्वयंपाक स्वादिष्ट होऊ शकत नाही. 2, मिरच्या तिखट, चविष्ट आणि रुचकर असल्या तरी अतिरेकी सेवन घातक ठरते. 3, मिरचीच्या अतिरिक्त सेवनामुळे तमोगुण वाढतो. 4, त्वचा रोग संभवतो. शरीरातील उष्णता वाढते, जठर नरम पडते, डोळ्यांचे नुकसान संभवते. 5, मूळव्याध अथवा लघवीची जळजळ हा देखील त्रास संभवतो. म्हणूनच मिरचीचा आहारातील उपयोग मर्यादित असावा. 6, कॉलरा निवारण करण्यासाठी मिरचीच्या गोळ्या वापरतात. यासाठी समप्रमाणात मिरच्या, कापूर आणि हिंग हे पदार्थ एकत्र दळून वाटाण्याएवढ्या गोळ्या करतात. 7, पाण्याबरोबर तासाला 1 गोळी घेतल्यास कॉलराचा धोका कमी होतो. 8, मिरचीमुळे ताप कमी होतो, त्याचप्रमाणे रक्त शुद्ध होते. मिरचीचा अल्प वापर पचनक्रिया उत्तम राहण्यास मदतगार ठरतो. 9, मिरचीमुळे नत्रयुक्त पदार्थांचे योग्य प्रमाणे परिवर्तन होऊन पौष्टिक तत्वांचा संग्रह होतो, त्यामुळे शरीराचे कार्य सुरळीत होते. 10, मात्र मिरचीच्या तिखटपणामुळे किडनीलाही इजा पोहोचू शकते. यामुळे आतड्याचे विकार संभवतात. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.